जेन झी, जेन झी, जेन झी. सगळीकडे जनरेशन झीची चर्चा. याआधी पण जनरेशन्स होत्या, मग आत्ताच एवढी चर्चा का? जनरेशन्स किंवा पिढ्या सामान्यतः कॉमन जन्मवर्ष आणि ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक घटना याद्वारे परिभाषित होतात. आता आपण ब्रेकडाऊन बघू मेजर जनरेशन्सचा. म्हणजे 1901 ते 2025 या कालावधीमध्ये जेवढे काही मेजर जनरेशन्स आहेत त्यामध्ये सर्वप्रथम येते द ग्रेटेस्ट जनरेशन. म्हणजे स्टार्ट होते 1901 to 1927. म्हणजेच ज्यांचा जन्म 1901 ते 1927 या कालखंडामध्ये झालेला आहे ते सर्व द ग्रेटेस्ट जनरेशनमध्ये मोडतात. म्हणजे त्यांचे वय मॅक्झिमम 125 इयर्स असायला पाहिजे, नॉट पॉसिबल, किंवा मिनिमम 98 इयर्स एवढे वय त्यांचे असायला पाहिजे. म्हणजे रेअर कंडिशनमध्ये कुणीतरी काही व्यक्ती असतील अशा ज्यांचं 98 इयर्स वय आहे, ते सर्व द ग्रेटेस्ट जनरेशन्समध्ये मोडतात. त्यानंतर आहे द सायलंट जनरेशन. याचा कालखंड सुरू होतो 1928 to 1945. जे कोणी 1928 to 1945 या कालखंडामध्ये जन्माला आले आणि ज्यांचे मॅक्झिमम वय 97 इयर आहे आणि मिनिमम 80 इयर्स आहे, ते सर्व द सायलंट जनरेशन्समध्ये येतात. त्यानंतर येते बेबी बूमर्स. म्हणजे ज्यांचा जन्म 1946 to 1964 या कालावधीमध्ये झालेला आहे, असे सर्व लोक बेबी बूमर्समध्ये येतात. म्हणजे ज्यांचे मॅक्झिमम वय आज रोजी 2025 मध्ये 79 इयर्स आहे आणि मिनिमम 61 इयर्स आहे, असे सर्व लोक बेबी बूमर्समध्ये येतात. त्यानंतर आहे जनरेशन एक्स. ही जनरेशन स्टार्ट होते 1965 to 1980. म्हणजे ज्यांचा पण जन्म 1965 to 1980 मध्ये झालेला आहे, असे सर्व लोक जनरेशन एक्समध्ये येतात. म्हणजे त्यांचे आज रोजी मॅक्झिमम वय 60 इयर्स आहे आणि मिनिमम 45 इयर्स आहेत, असे सर्व लोक जनरेशन एक्समध्ये येतात. त्यानंतर आहे एकदम इम्पॉर्टंट आणि सिग्निफिकंट जनरेशन वाय, म्हणजेच मिलेनियल. 1981 to 1996 या कालखंडामध्ये जे काही लोक जन्माला आले ते मिलेनियल जनरेशन्समध्ये कन्सिडर केले जातात. म्हणजे आज रोजी ज्यांचे मॅक्झिमम वय 45 इयर्स आहे आणि मिनिमम वय 29 इयर्स आहे, हे सर्व लोक मिलेनियल जनरेशन्समध्ये गणले जातात. या कालखंडामध्ये आर्थिक तेजी तसेच मोठी मंदी पण पाहायला मिळाली. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा उगम पण याच कालखंडामध्ये झाला. मिलेनियल नंतर प्रोसिडिंग जी जनरेशन आहे ती आहे जनरेशन झी किंवा झेड जनरेशन. ही जनरेशन स्टार्ट होते 1997 to 2012. म्हणजे 1997 ते 2012 या कालखंडामध्ये ज्यांचाही जन्म झाला ते सर्व जनरेशन झेडमध्ये कन्सिडर होतात. म्हणजे या जनरेशनमध्ये मॅक्झिमम आज रोजी ज्यांचे 28 इयर्स वय आहे, 28 वय आणि कमीत कमी 14 वर्ष ज्यांचे वय आहे, ते सर्व जनरेशन झेडमध्ये कन्सिडर होतात. सर्वव्यापी तंत्रज्ञान तसेच हवामानविषयक चिंता आणि सामाजिक राजकीय सक्रियता पण या कालखंडामध्ये पाहायला मिळाली. आता आपण जनरेशन झीचे काही वैशिष्ट्ये लक्षात घेऊ. ही पिढी अतिशय चंचल आहे आणि या पिढीला डिजिटल नेटिव्ह सुद्धा म्हणतात, कारण इंटरनेट आणि सोशल मीडिया यासोबतच या पिढीची वाढ झालेली आहे आणि इंटरनेटच यांची दुनिया आहे आणि याचा प्रभाव यांच्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतो. अनेकदा ही पिढी सेल्फ डिफेन्ससाठी प्राथमिक साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येते. जनरेशन झेड नंतर जी पिढी येते ती येते जनरेशन अल्फा किंवा जेन ए. या पिढीचा कालखंड सुरू होतो 2013 ते 2024 पर्यंत.